दिघे साहेबांची खुर्ची पाहू शकता। हिमाचल प्रदेशमध्ये जे मंदिर आहे जटोली शिव मंदिर, त्याचा देखाव, कानातले वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता, पट्टा वगैरे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी आहे आता जस्ट इथे तलावपालीला। तर आपण आता टेंबी नाक्याला जाणार आहोत, म्हणजे इथे जवळ दिघे साहेबांची देवी बसते। ते सर्व काय मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि दाखवणार सुद्धा आहे काय काय आहे ते। आनंद आश्रम, परत दिघे साहेबांचं स्मारक वगैरे सर्व काय आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। आणि इथे भरपूर मोठी जत्रा भरते आणि रात्रीचे 8 वाजले तरी अजूनपर्यंत देवीचं आगमनच सुरू आहे। तर चला आगमनसुद्धा पाहूयात आणि हिमाचल प्रदेशमधलं जेटाली शिव मंदिराचा देखावा केला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। आणि इथे भरपूर मोठी जत्रा असते आणि भरपूर सारे प्रेक्षक इथे येतात जत्रेमध्ये फिरायला। आणि धर्मवीर आनंद दिघे यांची देवी म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे। तर चला आपण सर्व काय पाहूयात, शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। चला आपण सर्वप्रथम जत्रा वगैरे पाहूयात, आजूबाजूचा परिसर सर्व काय मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधून। तर मी सुद्धा पहिल्यांदाच आलो आहे आणि मला सुद्धा अनुभव येईल कसं काय आहे ते इथे सर्व काय। आणि सर्व काय आता आगमन चालू आहे ते पहिला तर जाऊन पाहूयात आणि जत्रा भरले ते सर्व काय पाहूयात। तर चला, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी इथे तलावपालीला आहे पाहू शकता आणि समोर पाळणा वगैरे दिसत असेल। तर चला इथून आपण आधी पुढे जाऊयात आणि सर्व काय जत्रा वगैरे फिरूयात आणि काय काय जत्रेमध्ये आहे ते सर्व काय मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतो। आणि भरपूर गर्दी असते मंडळी आणि समोर आकाश पाळणा पण आहे। तर मित्रांनो, तलावपालीच्या जस्ट साईडलाच अशी एवढी मोठी इथे जत्रा भरले आणि मोठमोठे पाळणे सुद्धा आहेत इथे, हे पाहू शकता। असे मोठमोठे पाळणे आणि दुकानं सुद्धा भरपूर आहेत इथे। पान वगैरे तुम्ही इथे लहान मुलांसाठी इथे खेळायला सुद्धा आहे, गेम वगैरे। आणि खूप मोठा आकाश पाळणा सुद्धा आहे समोर। तलावपालीच्या जस्ट या साईडला जत्रा भरली आहे आणि इथे मेन प्रवेशद्वार आहे, हा पाहू शकता। हा मेन प्रवेशद्वार, ठाण्याची दुर्गेश्वरी आणि देवीचं आगमन चालू आहे। देवीचं आगमन ते आपण पाहूयात आता जाऊन। भरपूर गर्दी झाली आहे इथे। जबरदस्त माहोल आहे इथे, जबरदस्त ढोल ताशे वाजतात, बँड वाजतात भाई, जबरदस्त। आपण आता देवी पाहूया, देवीची मूर्ती नक्की कशी आहे। वेगवेगळे ढोलताशा बनवले तिथे। मित्रांनो, देवीच्या स्वागतासाठी रांगोळी वगैरे काढले पाहू शकता, खूपच सुंदर काढले रांगोळी। आता आपण पुढे जाऊयात। समोरून रथ येतोय आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो आहे पाहू शकता। मित्रांनो, ठाण्याची दुर्गेश्वरी पाहू शकता तुम्ही समोर।
मित्रांनो कसा बसा त्या गर्दीतून बाहेर आलोय आणि भरपूर भूक लागले मला सुद्धा, काहीतरी खाऊन घेतो कारण अजून आपल्याला भरपूर फिरायचं आहे. आणि बघायला गेलं ना तर भाई आगमनच अजून सुरू आहे देवीचं. आणि 8 वाजलेत, आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि 8 वाजलेत पण अजून देवी मंडपामध्ये सुद्धा गेलेली नाही. अजून 1 ते 2 तास लागतील देवीला मंडपामध्ये जायला. तोपर्यंत आपण सर्व काय जत्रा वगैरे फिरू, इथलं सर्व काय मी तुम्हाला दाखवतो. तर निघलो आणि एवढे ढोलताशा पथक आहेत, एवढे बँड पथक आहेत ना की एकदम माहोल बनून गेलं इथे, जबरदस्त माहोल. आणि एक छान एक्सपिरियन्स मिळतो असं आल्यावर आणि खूप छान वाटतं. एक मित्रसुद्धा मला मिळाला होता प्रणय म्हणून, तो ढोलताशा वाजवतो, आमच्या पथकात होता, तर त्याला सुद्धा दाखवलं मी थोडंफार. तर चला आता आलो, जरा नाश्ता करू आणि मग आतमध्ये जाऊयात. आणि धर्मवीर आनंद दिघे यांची नवसाला पावणारी देवी तुम्ही पाहिलीच आगमन सोहळ्यामध्ये, आता आतमध्ये पण पाहायची आहे. तर चला या शेवपुरी खायला, आता मस्तपैकी शेवपुरी खाऊन घेतो, मग आपण आतमध्ये जाऊयात. हा आहे मेन प्रवेशद्वार, पाहू शकता ठाण्याची दुर्गेश्वरी, हा मेन प्रवेशद्वार आहे. इथून आता आतमध्ये जाऊयात आपण. इथून आता आपण आतमध्ये एंटर करूयात. या ठिकाणी यायला ना 5 ते 6 प्रवेशद्वार आहेत, म्हणजे आजूबाजूनी सगळीकडून कल्याणमधून. तर आपण हा मेन प्रवेशद्वार आहे माझं. इथून आता आपण आतमध्ये आलो आहे आणि सर्व लाइटिंग वगैरे लावले, पाहू शकता. अशी पूर्ण दरबार सजवला आहे दुर्गेश्वरीचा. चला इथून आपण आतमध्ये जाऊयात आणि भरपूर गर्दी झाली आज. तर मित्रांनो समोर आहे आनंद आश्रम. धर्मवीर आनंद दिघे साहेब इथे असायचे. तर चला आपण आनंद आश्रम पाहूयात आतमधून. हा पाहू शकता आनंद आश्रम. इथे साहेबांचा फोटो आहे. साहेबांची खुर्ची, दिघे साहेबांची खुर्ची पाहू शकता मंडळी. धर्मवीर 2 पाहिला नसेल तर जाऊन बघा. इथून वर पण आपण जाऊ शकतो. कोण भेटला? प्रणय भाई जबरदस्त वाजवला का, मला आवडला भाई निघालो फायनली. गर्दीतून भरपूर गर्दी झाली आहे आणि आता देवी मंडपाच्या इथे जे म्हणजे जटोलीचं जे शिव मंदिराचा देखावा केला आहे तिथे आता देवी येणार आणि आतमध्ये जाणार देवी. तर आपण पहिला तर आहे ना आता सर्व इथे जी यात्रा भरली आहे, जे भरपूर प्रकारचे जे स्टॉलसुद्धा लागले आहेत ते पाहूयात. तोपर्यंत देवीला अजून यायला टाईम आहे. हे पाहू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे मिळेल. आणि नवरात्र उत्सवानिमित्त इथे अशी जत्रा भरते. ड्रेस वगैरे हे पाहू शकता.
लहान मुलांसाठी खेळणी, हे पाहू शकता देवाचं शंख वगैरे सर्व इथे मिळेल तुम्हाला. हे सर्व देवाचं सामान. हे पहा पडदे वगैरे अशा सर्व वस्तू इथे मिळतील. मिठाई वगैरे, हे कपडे भाई, कपड्याचा मार्केट भाई फुल फॉर्मला आहे इथे. आणि खेळ पण आहेत हे पाहू शकता. आणि खूप प्रवेशद्वार आहेत मंडळी इथे येण्यासाठी. कानातले वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता, पट्टा वगैरे. एक प्रकारे इथे यात्राच भरते आणि नवरात्र उत्सवानिमित्त भरपूर मोठी यात्रा असते. आणि यात्रा जेवढी म्हणजे जेवढं तुम्ही चालाल ना, तुम्ही चालून दमाल पण ही यात्रा संपणार नाही, एवढी मोठी यात्रा म्हणजे भरलेली आहे. आणि हे असे प्रवेशद्वार आहेत आजूबाजूने, ते पाहू शकता. त्या साईडला पाळणे लागलेत मोठमोठे आणि या साईडला असे स्टॉल. हे पहा चप्पल, टॅटू वगैरे तुम्ही इथे काढू शकता. तर मित्रांनो, आपण सर्व जत्रा फिरलो आणि आता आपण देवीच्या इथे जातोय. आणि सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. भरपूर उत्साह साजरा करा हा नवरात्र उत्सव. आणि आता देवी आपण पाहायला जाऊयात. आणि तिथे एवढे ढोलताशे वाजतायत ना, बिलकुल पण आवाज येणार नाही. तर सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा उदे ग आंबे उदे. आणि चला आता आपण देवी आतमध्ये येणार आहे ते पाहूयात. तर मित्रांनो, हे आहे दिघे साहेबांचं स्मारक आणि इथेच देवी थांबली आहे. आणि इथे मुख्यमंत्री सुद्धा आलेत, एकनाथजी शिंदे साहेब. तर मित्रांनो, मुख्यमंत्री साहेब पाहू शकता. तर मित्रांनो, रांगोळी पाहू शकता किती छान काढले. इथे स्मारक आहे, दिघे साहेबांचं स्मारक आहे. त्या समोरच मस्तपैकी रांगोळी काढली आणि मध्ये असं धर्मवीर लिहिलंय. खूपच छान. तर मित्रांनो, असं केलं आहे आतमध्ये पाहू शकता. हिमाचल प्रदेशमध्ये जे मंदिर आहे जटोली शिव मंदिर, त्याचा देखावा केला आहे. असे खांब आहेत, जबरदस्त केला आहे. आपण आतमध्ये आलोय आता. आणि या साईडून आता देवी इथून आतमध्ये येणार.
तर मित्रांनो झालं आपलं ठाण्याच्या दुर्गेश्वरीचं दर्शन आणि मागे ठाण्याची दुर्गेश्वरी आहे आणि असं देखावा केला आहे, पाहू शकता. खूप सुंदर सर्व काय आपण पाहिलं. तर चला आता आपण बाहेर निघूयात. तर सर्व काय पाहून आपण आलो बाहेर आणि दर्शन झालं मस्तपैकी दुर्गेश्वरीचं आणि सर्व काय यात्रा वगैरे सर्व काय आपण पाहिली. आणि 9 वाजता घटस्थापनेच्या दिवशी 9 वाजता ही देवी मकरामध्ये विराजमान होते. मुख्यमंत्री आलते, पाहिलंच तुम्ही जवळून. आणि सर्व काय मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. तर चला, हा होता दुर्गेश्वरीचा आगमनाचा आणि दर्शनाचा व्हिडिओ. तर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत